सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीला महसूल विभागानं गाय रानाकरता काही अटींवर 20 वर्षांपूर्वी जमीन दिली होती। ग्रामपंचायतीनं ठराव करून या ठिकाणी गाव वसवलं। इथल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीला वेळोवेळी करही भरला। मात्र आता अचानक आलेल्या महसूल विभागाच्या नोटीसीमुळे इथल्या लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय। या ठिकाणी असलेल्या आरोग्य केंद्र, BSNL आणि इतर ग्रामपंचायतीच्या कार्यालयांनाही नोटीस देण्यात आली आहे। विशेष म्हणजे शासनाचं कोणतंही प्रस्तावित नियोजन नसताना महसूल विभागानं नोटीस बजावल्याचा रहिवासी संघर्ष समितीचा आरोप आहे। आता शासन असं सांगते की आम्हाला अचानक घर काढा तुम्ही, म्हणजे आज नोटीस पाठवली आहे त्यांनी, असं काढा म्हणून सांगितले। पण इतके दिवस काही अडचण आली नाही। आता आम्हाला गरीबाला त्यांनी बाहेर रस्त्यावर काढायला लागलेत। आम्ही कुठे जायचं, काय करायचं? आता ग्रामपंचायतनं आम्हाला करार करून दिले ते भाडे घेतात म्हणल्यानंतर ग्रामपंचायतच्याच मालकीची जागा आहे असा आमचा समज आहे। म्हणून आम्ही तिथं राहिलो निर्धास्तपणे इतके दिवस, आमच्या 2-2 पिढ्या राहिले आणि ही अशी वाईट परिस्थिती आमच्यावर आलेली आहे। तरी शासन दरबारी आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची मागणी आहे। अनेक वर्षांपासून इथं राहणाऱ्या नागरिकांकडून महसूल विभागानं दंड आकारून ही जागा नियमित करण्याची मागणी माढाच्या आमदारांनी केली आहे। ज्याला जागा नाही असे लोक राहतात, त्या लोकांना रेग्युलाइज करून द्यायला पाहिजे। ते आतापर्यंत न दिल्यामुळे हा प्रश्न उद्भवलेला आहे। लवकरच त्या अतिक्रमण रेग्युलाइज करून जर दिलं तर हा कायमस्वरूपी प्रश्न सुटेल। 7 दिवसांची मुदत मिळालेल्या इथल्या लोकांचं बेघर होण्याचं संकट टळणार का, हा आता प्रश्न आहे। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।